हॅलो फ्रेंड्स, परिपूर्ण जेवण आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत। तर फ्रेंड्स, यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पुरी कशी बनवायची त्याची रेसिपी दाखवली होती। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पुरीसोबत जी स्पेशल बटाटा भाजी बनवतात त्याची रेसिपी दाखवणार आहे। तर फ्रेंड्स, ही जी बटाटा भाजी आहे त्यासाठी खूप सारं साहित्यही लागणार नाही, अगदी कमी साहित्यामध्ये चमचमीत अशी बटाटा भाजी कशी बनवायची ते आपण पाहणार आहोत। चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूयात। तर सर्वात आधी इथे मी 2 मोठे बटाटे त्याला उकडून त्याच्यावरील साली काढून घेतलेले आहेत। या बटाट्यांना थोडंसं थंड झाल्यानंतर आपण थोडं स्मॅश करून घेणार आहोत। त्याचबरोबर इथे मी लसूण वाटून न घेता बारीक तुकडे करून घेतलेला आहे, कोथिंबीर घेतलेली आहे, कढीपत्ता, बारीक चिरलेला कांदा आणि टोमॅटो घेतलेला आहे। त्याचबरोबर इथे मी हिरवे वाटाणे घेतलेले आहेत। तुमच्याकडे जर हिरवे वाटाणे नसतील तर तुम्ही ते फ्रोझन वाटाणाही वापरू शकता। तर इथे आता बटाट्यांना थंड झाल्यानंतर मी थोडंसं स्मॅश करून घेतलेलं आहे। तर आता इथे भाजी बनवण्यासाठी मी कढईमध्ये 2 चमचे तेल घातलेलं आहे। तेल छान गरम झाल्यानंतर इथे मी अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे घातलेले आहेत। जिरे मोहरी तडतडल्यानंतर इथे सर्वात आधी बारीक चिरलेला लसूण घालायचा आहे आणि त्याचबरोबर कढीपत्ता घालायचा आहे। लसूण थोडासा तळल्यानंतर त्यामध्ये आपल्याला लगेच बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा आहे। कांद्याला आपल्याला छान खरपूस लाल रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे। फ्रेंड्स, आज इथे मी तुम्हाला जी बटाटा भाजी दाखवते आहे त्यामध्ये कुठलेही जास्तीचे मसाले घातलेले नाहीत, तरी पण ही भाजी खूप छान लागते। तुम्ही ही पुरीसोबत ही भाजी नक्की ट्राय करा। तर इथे कांदा परतून झाल्यानंतर त्यामध्ये टोमॅटो ॲड करायचा आहे आणि टोमॅटोला थोडंसं परतून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला लगेच हिरवे वाटाणे ॲड करायचे आहेत। हिरवे वाटाणे आणि टोमॅटोला छान मऊ होईपर्यंत या फोडणीमध्ये परतून घ्यायचं आहे। तर इथे आता मी थोडंसं मीठ घालून घेत आहे। त्याचबरोबर इथे मी थोडीशी साखरही घालत आहे। साखरेमुळे टोमॅटोचा जो आंबटपणा आहे तो मेंटेन होतो। तर आता हे सर्व फोडणीमध्ये छान परतून घ्यायचं आहे। फ्रेंड्स, तुम्हाला आजचा आपला हा बटाटा भाजीचा व्हिडिओ आवडल्यानंतर आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। तर आता यावरती 2 मिनिटांसाठी झाकण ठेवून द्यायचं आहे, म्हणजे आपले जे टोमॅटो आणि वाटाणे आहेत ते छान वाफले जातील। तर इथे 2 मिनिटे झालेली आहेत। यावरील झाकण काढून घ्यायचं आहे। झाकण काढून घेतल्यानंतर यामध्ये आता मी 1 चमचा धना पावडर, अर्धा चमचा हळद, 2 चमचे लाल तिखट घालणार आहे। तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त ठेवू शकता। हे सर्व परतून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि त्यानंतर आपण जे उकडून स्मॅश करून घेतलेले बटाटे आहेत ते या फोडणीमध्ये ॲड करायचे आहेत। बटाटे फोडणीमध्ये घातल्यानंतर त्यामध्ये लगेच पाणी घालायचं नाही आहे, तर त्याला 1 ते 2 मिनिटांपर्यंत फोडणीमध्ये परतत राहायचं आहे आणि परतून घेऊन त्यावरती 2 मिनिटासाठी झाकण ठेवून द्यायचं आहे। झाकण ठेवल्यावर गॅसची फ्लेम ही लो ठेवायची आहे, नाहीतर बटाटे करपू शकतात। 2 मिनिटांनंतर यावरील झाकण काढून घेतलेले आहे आणि थोडंसं परतून आता मी त्यामध्ये गरम पाणी घालून घेत आहे। इथे थंड पाण्याचा वापर करायचा नाही, गरम पाणी घालून आपल्याला भाजीला व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम ही थोडीशी वाढवून आपल्याला भाजीला छान उकळी येऊ द्यायची आहे। या भाजीमध्ये आपल्याला खूप जास्त पाणी घालायचं नाही आहे। इथे मी फक्त 1 ते 1.5 ग्लास पाणी घातलेलं आहे। आता या भाजीला झाकण ठेवून आपल्याला छान शिजवून घ्यायचं आहे। तर इथे आता 2 ते 3 मिनिटांनंतर मी झाकण काढून घेतलेलं आहे। इथे आपली भाजी ही रेडी होत आलेली आहे। आता सर्वात शेवटी या भाजीमध्ये मी बारीक शेंगदाण्याचं कूट घालून घेत आहे। शेंगदाण्याचं कूट घातल्यानंतर या भाजीला मिक्स करून आपल्याला आणखीन एकदा झाकून ठेवायचं आहे आणि शिजू द्यायचं आहे, जेणेकरून शेंगदाण्याचं कूट हे भाजीमध्ये व्यवस्थितपणे मिक्स होईल। तर फ्रेंड्स, फायनली इथे पुरीसोबत खाण्यासाठीची एकदम चमचमीत बटाटा भाजी आपली रेडी झालेली आहे। तर आता त्यावरती थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि गॅस बंद करून आपल्याला भाजीला 1 मिनिटे झाकून ठेवायचं आहे। त्यानंतर आपण ही भाजी सर्व करू शकतो। तर फ्रेंड्स, इथे मी बटाटा भाजी पुरीसोबत सर्व केलेली आहे। तुम्ही पाहू शकता की किती चमचमीत अशी आपली बटाटा भाजी दिसत आहे ते। तर फ्रेंड्स, ह्या ज्या पुऱ्या आहेत तर त्याची रेसिपी पण मी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेली आहे। त्याची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे, तर तोही व्हिडिओ तुम्ही आपल्या चॅनलवरती जाऊन पाहू शकता। त्यापूर्वी तुम्ही जर अजूनपर्यंत आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि जेव्हा सबस्क्राईब करता तेव्हा नोटिफिकेशन बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। चला तर मग आता आपण भेटूयात अशाच एका पुढील नवीन रेसिपीमध्ये। धन्यवाद।